नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये। तर आज आपण जाणून घेऊया विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचं 24 तास दर्शन आपल्याला कसं काय होतं आणि का बरं कसं काय होतं आणि त्याच्यामध्ये काय काय मिळतं हे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशीला होणारी गर्दी लक्षात घेता त्यांनी या कालावधीमध्ये चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर यावर्षी 27 जून रोजी विधिवत पूजा करून श्रीचा पलंग काढण्यात आला आहे आणि विठुरायाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आलेला आहे। त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास मुखदर्शन तर 12.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे, असे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलेलं आहे। तर त्या दरम्यानामध्ये श्रीचा पलंग काढल्याने काकड आरती, पोशाख, धूप आरती, शेजार आरती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील आणि 26 जुलैपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध राहणार आहे। तर बघा, विठू माऊलीचं दर्शन आपल्याला 24 तास सुरू राहणार आहे। तर तारीख आहे 16 जुलैपर्यंत आपण कधीही गेलं तर आपल्याला विठू माऊलीचं दर्शन आपल्याला मिळणार आहे। तर श्रीचा पलंग काढताना पूजेसाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अध्यक्ष शकुंतलाताई नरगिडे, मालतीताई निगडे, कार्यकारी अधिकारी तर यांनी तिथे उपस्थित राहून त्यांनी ही सर्व माहिती सांगितलेली आहे। तर आपल्याला सगळ्यांना भाविकांना माऊलीचं दर्शन 24 तास सुरू राहणार आहे। विठू माऊलीचं आषाढी एकादशी निमित्त ज्याला कुणाला दर्शनाला जायचं असेल ते जाऊन दर्शनाचा लाभ घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।